आजची स्टोरी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आजची स्टोरी आहे एका महिलेचे हातपाय दगडांनी बांधले, त्याच्यानंतर तिला एका नाल्यात सोडवले। त्या महिलेला एक छोटीशी 2 वर्षाची मुलगी पण आहे। आता ही घटना कुठे घडली, काय घडली, सविस्तरपणे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आपण या चॅनलवर नेहमी असेच व्हिडिओ चॅनलवर अपलोड करत असतो, जी की नवीन नवीन घटना ज्या क्राईम रिलेटेड आहेत त्या संदर्भात अपलोड करत असतो। मी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन प्रकरण, नवीन नवीन घटना ऐकण्यासाठी, बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तर चला कहाणीला सुरुवात करूया। ही घटना पालघरमध्ये घडलेली आहे। मुंबईतील जे पालघर आहे त्या पालघरमध्ये एक सावरे गाव आहे। त्या सावरे गावाच्या जवळच एक डोंगर आणि नदी नाले आहेत। तर एका नदीमध्ये या मृत महिलेचा जो मृतदेह आढळून आला, त्या नदीजवळ लोक ये जा करत होते आणि तेथील लोकांनी नजीकच्या पोलीस स्टेशनला माहिती सुद्धा दिली। मग पोलीस, पालघरचे जे पोलीस आहे त्या घटनास्थळी पोहोचले। घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्या महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि मृतदेह ताब्यात घेतल्याच्या नंतर मग त्याची चौकशी केली। तर त्या महिलेचं नाव, जी मृत महिला आहे त्या महिलेचं नाव सुस्मिता डावरे आहे। जे या महिलेचे हातपाय बांधलेले आहेत एक मोठ्या दगडाने आणि तिला पाण्यात सोडलेलं आहे। तर हे केवळ खून करण्याचा आरोप पोलीस करत आहेत, म्हणजे हा एक खुनाचा प्रकार आहे असंही पोलिसांनी सांगितलंय। आणि ही जी घटना आहे ही मनोरमा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडली। तर मनोरमा पोलीस स्टेशनवाल्यांनी त्या मृत महिलेची बॉडी, म्हणजे जी शेवी ती ताब्यात घेतली आणि शवविच्छेदनासाठी ती बॉडी, म्हणजे मृत महिलेची जे बॉडी ती शवविच्छेदनासाठी पाठवलेली आहे। तर या तपासामध्ये काय आहे हे आता शवविच्छेदन झाल्यावरच कळणार आहे। ज्या या महिलेला ज्या व्यक्तीने मारले तर त्या व्यक्तीने हे सर्व पुरावे नष्ट व्हावेत आणि हे कोणी केलं याचा तपास लागू नये म्हणून अशा सर्व गोष्टीचा प्लॅन करून ही घटना केलेली असावी असं पोलीस व्यक्त करत आहेत। तर चला अशाच नवीन नवीन प्रकरण, नवीन नवीन घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या, स्वतःची दक्षता घ्या। भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये नवीन कहाणीसोबत। पर्यंत जय हिंद।